महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सटाणा तालुक्यातील बालिकेवर अत्याचार प्रकरण, नराधमाला फाशी द्या। धुळ्यात नाभिक समाजाचा जिल्हा अधिकाऱ्यांकडे आक्रोश। सटाणा तालुक्यातील खतमाणे येथे एका 10 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनं समाजमान सुन्न झालेला आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित 70 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना आणि सकल नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली। सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील एका 70 वर्षीय व्यक्तीने नाभिक समाजातील अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। या घृणास्पद प्रकारामुळे नाभिक समाजात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा यासाठी आज धुळे शहर विकास संस्था आणि जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी सदर 70 वर्षीय आरोपीने लहान बालिकेवर केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे। अशा विकृत नराधमाला कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा झाल्यासच पीडितेला खरा न्याय मिळेल आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल। शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना आणि सकल नाभिक समाजाने केली आहे। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाणे या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नरधमाने अमानुष अत्याचार केलेले आहेत। या नरधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत। तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणी जर सुखरूप नसतील अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नरधमांच्या बाबतीत, आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नरधमांना वेळीच ठेचलं जाईल। या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणारे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत। आणि या खतमाणे गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नरधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे।